लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। टाळी टाळी टाळी। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। राधा गोविंद रखुमाई पांडुरंग। रखुमाई पांडुरंग। रखुमाई पांडुरंग। रखुमाई पांडुरंग। लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद। भगवान शंकराची विनंती केली व्यास महाराजांनी। काय? या भागवत ग्रंथाचा प्रचार करण्यासाठी, भगवान श्रीहरीच्या चरित्राचा प्रचार करण्यासाठी तुम्ही माझ्या पोटी अवतार घ्या। फार गोड कथा आहे, पण मागच्या वर्षी सांगितली म्हणून आता थोडीशी शॉर्टकट सांगणार आहे। कारण आपल्याकडे 1 दिवसाचा वेळ अगोदरच कमी असतो। मी सांगितलं 7 दिवसाच्या ऐवजी आपल्याला 6 दिवसामध्ये भागवत कथा पूर्ण करायची, म्हणून पुढच्या कथा सांगण्यासाठी ही थोडीशी शॉर्ट मध्ये सांगणार आहे। आता व्यास महाराजांची पत्नी गरोदर आहे। महिना, 2 महिने, 6 महिने झाले बाबा, 7, 8 महिने झाले, 9 झाले, 10 झाले, 12 झाले, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, व्यास महाराजांची पत्नी गरोदरच आहे। 3 वर्ष, 4 वर्ष। भगवंताची लीला असे बरेच उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील बरं का, बरेच उदाहरणं। एक दिवस व्यास महाराजांनी विनंती केली त्या गर्भाला। कोणाला? गर्भाला। त्यांची पत्नीची गरोदर आहे। महाराज जन्म घ्या। त्यावेळेला त्या गर्भानं सांगितलं, कोण होते पोटामध्ये? भगवान भोलेनाथ, शंकरजी। बाबा मला भीती वाटते। काय म्हणले? मला भीती वाटते। अरे कशाची भीती आहे? मला संसाराची भीती वाटते, मला संसारात नाही यायचं, भीती वाटते। भगवान शंकर आहेत तरी संसाराची भीती वाटते। तुम्ही आम्ही नेटानं संसार करतोय रात्रंदिवस, म्हणजे भोलेनाथापेक्षा आपली हिंमत जास्त आहे, खरंय का? भगवान शंकर भिले संसाराला, पण आपण नेटानं करतोय, याचा अर्थ त्यांच्यापेक्षा आपली हिंमत जास्त आहे असं म्हणता येईल का? नाही। आपल्याला खरं संसाराचं ज्ञानच नाही, म्हणून आपण संसार करतोय। पण किती संसार घातक आहे हे भगवान भोलेनाथाला माहित होतं, म्हणून त्यांनी टाळलं, येण्याचं टाळलं। 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले, आता 12वं वर्ष चालू आहे, 12वं वर्ष। तरीही व्यास महाराजांची पत्नी अजून गरोदर आहे। पण एक दिवस त्या आईनं
विनंती केली त्या गर्भाला, व्यास महाराजांच्या पत्नीनं त्या गर्भाला विनंती केली, बाळा अरे एखादी सर्वसामान्य स्त्री जी आहे ती स्त्री 9 महिन्यासाठी गर्भवती असते, 9 महिन्यासाठी. त्या गरोदरपणाच्या काय यातना आहेत त्या फक्त त्या एका स्त्रीलाच माहीत असतात. जगामध्ये दुसरं कोणी जाणू शकत नाही एका स्त्रीची यातना. धड खाता येत नाही, धड पिता येत नाही, बसता येत नाही, नीट उठता येत नाही, एवढ्या यातना असतात 9 महिन्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीला. पण बाळा तुला मी मागच्या 12 वर्षापासून पोटात वागवते रे, एकदा माझ्या जीवाची तरी चिंता कर. तेव्हा आईची चिंता पाहून त्या गर्भानं जन्म घ्यायचं ठरवलं, म्हणजे भगवान भोलेनाथानं. आणि जन्म घेतल्याबरोबर आता ते काय 9 महिन्याचं बाळ राहिलं होतं का? किती वर्षाचं झालं होतं ते? 12 वर्षाचं. 12 वर्षाचं झालेलं ते बाळ जन्मल्याबरोबर तसंच पळायला लागलं, तसंच पळायला लागलं. साधू संतांनी त्याचं वर्णन केलं. बामणाचे पोर एका खेळाशी भ्याले, बामणाचे पोर एका खेळाची भ्याले, बामणाचे पोर एका खेळाशी भ्याले, बामणाचे पोर एका खेळाची भ्याले. 12 वर्षाला पाले रे, 12 वर्षाला पाले रे, कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले, कापत कापत बाहेरी आले. नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, ते नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुझं सांगत असो, ऐसे दाबून खेळे रे, ऐक खेळिया तुझं सांगत असे, ऐसे काळी खेळी रे. बामणाचे पोर एका खेळाशी भ्याले. बामणाचे पोर म्हणजे ते व्यास महाराजांचं पोरग. कोणत्या खेळाला भिलं त्यांनी खेळ सांगितला. हा संसार एक प्रकारचा खेळ आहे आणि एवढा खतरनाक आहे. असा माणूस गुरफटवून जातो. खेळ माहित आहेत वेगवेगळे. पूर्वी ते सारीपाटाचा खेळ होता, विटी दांडूचा खेळ होता, चेंडू फळीचा होता, त्याला क्रिकेट म्हणतात. नंतर नंतर मग ते तुमच्याकडे आहे का नाही? असे रमून जातात माणसं, रंगून जातात. आता आता डिजिटल स्वरूप आलं त्याचं. डिजिटल मोबाईल घेऊन बसायचं आणि त्याच्यावर ते लुडो खेळायचा. डिजिटल स्वरूप आलं. तसं खेळात भूक तहान हरपून जाते, तशी या संसाराच्या खेळामध्ये तुमची आमची तहान भूक हरपून आपण हा संसार नावाचा खेळ करतोय. पण त्या संसाराची भीती महादेवाला वाटली म्हणून 12 वर्ष लपून बसले. आणि 12 वर्ष लपून बसल्याच्या नंतर जन्माला आले, पण 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले, म्हणजे भीत भीत बाहेर आले आणि नागवेची पळून गेले रे. 12 वर्षाचा पोरग जन्मलंय, पण अजून लोक लज्जा माहित नाही, कारण विदेही अवस्थेत मध्ये असलेले ते बिना कपड्याचे तसेच पळून गेले. पळून गेले. व्यास महाराज म्हणले ठीक आहे, पळून गेले तरी हरकत नाही. त्यांना परत आणण्यासाठी व्यास महाराजांनी एक युक्ती केली. जाऊन शुकाचार्य एका झाडाखाली समाधी लावून बसले आणि इकडं व्यास महाराजांनी काय केलं, मोजके शिष्याला काही श्लोक शिकवले भागवतातले, गोड श्लोक, भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करणारे. बर्हापीडम नटवर बापू कर्णयो कर्णिकारम, गोड त्याच्यात कृष्णाचं वर्णन आहे. ते त्या मोजके शिष्यांनी शुकाचार्यांना ऐकवलं आणि त्या श्लोकामध्ये मोहित होऊन शुकाचार्य परत व्यास महाराजाकडे आले. आणि मग बापानं मुलाला सगळं ते जे धन होतं, कोणतं शब्दांचं धन, म्हणजे हे भागवत, हा भागवत ग्रंथ शुकाचार्यांना शिकवला. आणि शुकाचार्य भागवत प्रसारासाठी आता तयार आहेत. म्हणजे ग्रंथ कसा तयार झाला तेही आपण पाहिलं, कसा लिहिला, कोणी लिहिला, का लिहिला. आता सांगणारा देखील तयार आहे, प्रचार करणारा शुकाचार्य महाराज. आता फक्त कमतरता आहे ऐकणाराची. तुम्ही म्हणाला आम्ही बसलो ना एवढे ऐकायला, माय आपण श्रोते नाहीत. ऐकणाऱ्याचं वर्णन माऊलींनी सांगितलं. गाते, श्रोते, पाहते, चतुर, विनोदी, दुष्टिते. काही गायन ऐकायलाच आलेले असतात, काही श्रोते कथा ऐकायला आलेले असतात. फक्त कथाच पाहिजे, गायन नाही आवडत त्यांना. गाते, श्रोते, पाहते. काही जण पाहायलाच आलेले असतात. मंडपाची शोभा, कूलर कसं लावलंय, सिस्टीम कशी लावली, पंखा कसा लावलाय, फुलं कसे दिसत आहेत, त्याला पाहते म्हटलं. काही चतुर, महाराज चतुराईच्या किती गोष्टी सांगतात. काही विनोद ऐकायला आले असतात, विनोदी. आणि काही दुश्चिते म्हणजे
फक्त उणिवा काढण्यासाठी. काय हो, गरमीच खूप होत होती, बसायला खाली गाद्या पाहिजे होत्या, मग मजा येत होती. यांना म्हणायचं दुश्चिते. फक्त आयोजनातल्या चुका काढण्यासाठी जे लोक आलेले आहेत त्यांना दुश्चिते म्हटले, दुश्चिते. मग श्रोता पाहिजे कसा पाहिजे? आपण परीक्षित नाव ऐकलंय? मागच्या वर्षी मुक्तीची कथा ऐकली आपण परीक्षिताच्या. त्या परीक्षितासारखा श्रोता पाहिजे. 7 दिवसामध्ये त्यानं मुक्ती मिळवून घेतली. मुक्ती, भागवत असा ग्रंथ आहे. त्या धुंदुकरीची काल कथा पाहिली. भागवतामुळे 7 दिवसामध्ये मुक्ती. पण आपल्याला पाहिजे मुक्ती. आपल्याला मुक्ती नको, आपल्याला नुक्तीची आशा. काल्याच्या पंक्तीला नुक्ती पाहिजे. आपल्याला कथा ऐकायची आहे. आता राजा परीक्षितीच्या जन्माची गोड कथा आहे. एकदा तत्पूर्वी भजन करू चला. राधे राधे बोलो राधे राधे, 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 राधे राधे बोलो राधे राधे। हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे। कान्हा की बंसी से आए आवाज, कान्हा की बंसी से आए आवाज, राधे 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 राधे, राधे राधे बोलो 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 राधे राधे, 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 बोलो राधे राधे। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम। राजा परीक्षितीच्या जन्माच्या कथेकडे आपल्याला जायचंय. ऐका, फार लक्षपूर्वक ऐका. फार गोड कथा आहे आणि जोपर्यंत लक्ष देऊन ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. हा, लेकर कोणते बोलायले जरा असं शांत बसवा. आता कोणे का दिदे इकडे बघ, माय तू बेल्टवाली काकू इकडे बघ माझ्याकडं. ही समोर बसलेली फुल लावलेली टिकलेली ती. हा, इकडे बघा, बोलू नका. ऐका, महाभारताचं युद्ध संपलं होतं आणि त्या कुरुक्षेत्रावर सगळा हाडामासाचा चिखल पडलेला होता, पसरलेला होता. एवढं भयंकर युद्ध भारताच्याच नाही, जगाच्या इतिहासामध्ये कधीच झालं नव्हतं. कधी 18 अक्षौहिणी सैन्य, सगळ्याला सगळे मारले गेले होते. कौरवांच्या बाजूचे देखील आणि पांडवांच्या बाजूचे देखील. फक्त काही बोटावर मोजण्या एवढे वीर शिल्लक राहिले होते. एक गंमत लक्षात आली का तुमच्या महाभारतातली? कौरव किती संख्या होती कौरवांची? कौरवांची संख्या किती? 100. कौरव 100 होते आणि पांडव फक्त 5 होते. पण एक लक्षात घ्या, कौरवापैकी 100 कौरवापैकी एकही जगला नाही आणि 5 पांडवापैकी कोणाच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. काय भगवंताची लीला आहे. 100 पैकी एकही जगला नाही. हा, कारण ते 100च्या 100 अधर्मी होते आणि असत्यानं चालणारे होते. आणि हे जे 5 होते, 5 हे सत्यानं चालणारे, सत्याला सहाय्य करणारे, धर्मानं चालणारे. एक तर त्यातला मूर्तिमंत धर्म होता युधिष्ठिर. म्हणून
आणि देव सुद्धा त्या पांडवांच्याच बाजूनं. देव सुद्धा का पांडवांच्या बाजूनं? कारण देवाला पांडव आणि कौरव दोघंही सारखेच. पण धर्मानं जो चालतो देव सुद्धा त्याला सहाय्य करतो. म्हणून एक लक्षात घ्या, माणसानं नीतिमत्ता कधी सोडायची नाही. ज्यानं नीतिमत्ता सोडली देव आपोआप दूर जातो. मग तुम्ही किती वेळ मंदिरामध्ये बसून पूजा करा, किती वेळ देव नाही जवळ येत. एक लक्षात घ्या, सगळे मरण पावले होते पांडवांच्या कौरवांच्या बाजूचे. दुर्योधनाच्या पार्टीचे सगळे मेले, पण काही मोजके जण शिल्लक होते. त्याच्यामध्ये एक दुर्योधन रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे. मांडीवर गदा प्रहार केला आणि भीमानं मांडी फोडलेली आहे. अंगातलं सगळं रक्त वाहून गेलंय. विव्हळतोय, कणतोय जोरात. पण पांडवांचा बदला घेण्याची भावना अजूनही मनातली गेली नाही. काय म्हणतोय? एक हिंदीमध्ये म्हण आहे आपल्याकडं, रस्सी जल गई लेकिन बल नहीं जला. दोरी जळाली पण काय पीळ अजून गेला नाही, असं काहीतरी म्हणतात मराठीमध्ये. तसंच याच या दुर्योधनाचं प्राण कंठाशी आलाय. आता मरतो का मग मरतो माहित नाही, तरी देखील काय म्हणतोय ऐका. त्या पांडवांचा वध करणाऱ्याला माझा अर्ध राज्य देतो, माझ्या सैन्याचा सेनापती करतो. कोणाचा वध करणाऱ्याला? पांडवांचा. अरे तुझी सेना संपून गेली तरी पांडवांचं अजून काहीच नाही तू वाकडं करू शकलास. आणि जे अर्ध राज्य देण्याची घोषणा करतोय ते राज्य तर आता पांडवांचंच झालंय. युद्ध हरल्यावर कोणाचं होणार? पांडवांचं. आणि सेनापती कोण्या सैन्याचा करणार? सेनाच संपली तर सेनापती पद कशाचं शिल्लक? तरी तो जोरात घोषणा करू लागला दुर्योधन, जो कोणी पांडवांचं मुंडकं कापून माझ्या समोर आणेल त्याला माझ्या राज्यातला अर्धा हिस्सा त्याला देतो आणि माझ्या सैन्याचा सेना प्रमुख बनवतो. सेना प्रमुख. शहाण्याच्या लक्षात आलं असतं हे सगळं. सेनाच राहिली नाही तर सेनापती पद कसलं? राज्यच राहिलं नाही तर अर्ध कोणाचं देणार? शेजाऱ्याचं द्यायचं? तरी देखील एक बुद्धिहीन, ज्याला बुद्धिहीनच म्हटलं पाहिजे, बुद्धिहीन अश्वत्थामा त्याचं नाव आला. अरे मित्रा घाबरू नको, त्याचाच मित्र होता तो दुर्योधनाचा. मग तसंच असणार, संगतही सारख्याचीच होती कधीही, सारख्यांची संगत. ते म्हणला मी मारणार. मी कोणाला? पांडवांना. अरे कृष्ण ज्याच्यासोबत रात्रंदिवस आहे त्या पांडवांसोबत, कसा हात लावू शकशील बाळा तू? लक्षात घे. पण तरी देखील अश्वत्थामा काय म्हणला ऐका, मी मारून आणतो मित्रा, काळजी करू नकोस. देवाला माहित होतं, कृष्णाला सगळं माहित आहे बरं का. कृष्णाला, देवाला सगळंच माहित. आणि देव त्यालाच म्हणतात ज्याला सगळं माहित आहे. उगाच कोणालाही देव म्हणायचं नाही. देव त्यालाच म्हणायचं ज्याला सगळंच माहित आहे. रात्रीच्या वेळेला काय होणार आहे हे कृष्णाला माहित होतं. म्हणून कृष्णानं काय सांगितलं अर्जुनाला? अर्जुना, सगळ्यांना सोबत घे रे, सगळ्यांना. आपण काय करू, जरा गंगेच्या काठावर फिरून येऊ. जेवण झाले, जेवण झाल्यावर फिरायला निघाले. ऐका, जेवण झाल्यावर फिरलं पाहिजे. जेवण झाल्यावर पुरुष मंडळी तब्येतीसाठी चांगलं असते. जेवण झाल्यावर फिरलं पाहिजे, नाही तर संध्याकाळ झाली आपण जेवण झालं की लगेच लोळतो. नाही, तसं नाही करायचं. त्याला शतपावली करणं म्हटलंय. त्याला शास्त्राच्या भाषेमध्ये शतपावली, कमीत कमी 100 पावलं तरी चाललं पाहिजे. 100 पावलं तरी अन्न पचन नीट व्हायला मदत होते. कृष्ण परमात्मा म्हणले चला आपण फिरून येऊ. अर्जुनाला सोबत घेतलं. 5ही पांडव घेतले. धर्मराज युधिष्ठिर आहे, भीमदादा आहे, अर्जुन आहे, नकुल सहदेव आहेत, कुंती माता आहे आणि द्रौपदी सुद्धा आहे. पण काय केलं द्रौपदीनं, जे 5 मुलं होते द्रौपदीचे, 5 पांडवापासून झालेले, ते 5ही मुलं एका खोलीमध्ये झोपवले. खोलीमध्ये झोपवले आणि झोपवल्याच्या नंतर हे 5 पांडव, कुंती, द्रौपदी, भगवान परमात्मा जेव्हा फिरायला निघाले त्यावेळेला तो दुष्ट अश्वत्थामा हातामध्ये तलवार घेऊन आला. आणि तलवार घेऊन आल्याच्या नंतर अंधार होता त्या खोलीमध्ये आणि अंधारामध्ये त्याला कळालं नाही कोण झोपलेलं आहे. त्याला वाटलं 5 जण आहेत म्हणजे 5 पांडवच आहेत. तलवारीचे सपासप वार केले त्यानं आणि मुंडके धडा वेगळे केले त्या 5ही जणाचे. खांद्यावरचा शेला आणि अंतरला आणि ते 5 धडा वेगळे केलेले मुंडके घेतले आणि त्या 5ही जणाचं, त्या 5 मुंडक्याचं गाठोडं बांधलं आणि ते गाठोडं खांद्यावर घेऊन धावत तिथून निघून गेला.
धावत निघून गेला. त्याच वेळेला दुर्योधनाच्या समोर जेव्हा पोहोचला, दुर्योधनाच्या समोर पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुर्योधनानं सांगितलं, दाखव मला, हे सोडून दाखव, कोणाचे मुंडके आणलेस तू? त्यावेळेला तो म्हणतोय, हे पाच पांडवांचे मुंडके आहेत. असं जेव्हा दुर्योधनानं ऐकलं, दुश्मनाच्या माना कापल्या माझ्या मित्रानं, याचा आनंद झाला, त्याला अतिशय आनंद झाला. 18 अक्षौहिणी सैन्य घेऊन सुद्धा ज्या पांडवांचं मी काहीच वाकडं करू शकलो नाही, त्या पांडवांच्या मुंडके आज माझ्या समोर आहेत, याचं एक विचित्र हसू त्याच्या चेहऱ्यावर आहे. त्यावेळेला त्यानं सांगितलं, दे दे दे, 5 मुंडके दे माझ्याकडं, भीमाचं मुंडकं दे माझ्याकडं. ते गाठोडं सोडलं, गाठोडं, आणि ते गाठोडं सोडल्याच्या नंतर त्यानं एक अश्वत्थाम्यानं भीमासारखं दिसणार, काय म्हणतोय मी, भीमाचं नाही म्हणत, भीमासारखं दिसणार एक मुंडकं असं त्या दुर्योधनाच्या समोर दिलं, केसाला धरून. त्यावेळेला त्यानं धरलं आणि आवेशानं असं ताकद लावून दाबलं दोन्ही हाताने. दाबल्याबरोबर कवटीचा आवाज झाला, काडकन कवटी फुटली. कवटी फुटल्याबरोबर हातातलं ते मुंडकं दिलं फेकून दुर्योधनानं, आणि अश्वत्थाम्याला विचारलं, अरे अश्वत्थामा, कोणाचे मुंडके कापून आणलेस तू? अरे हे तर 5 पांडवांचे मुंडके आहेत. नाहीत हे पांडवांचे मुंडके. असं कसं होईल? 5 पांडव झोपलेले होते, मी झोपेत मुंडके कापून आणले. तरी देखील हे 5 पांडवांचे मुंडके नाहीत. कशावरून नाहीत? ऐका, अरे ज्याच्या डोक्यावर गदेचे शेकडो प्रहार जरी केले, त्याचं डोकं फुटायला तयार नाही असा वज्रदेही असणारा भीम, त्याचं भीमाचं मुंडकं फक्त हातानं दाबल्याबरोबर फुटावं म्हणून म्हणतो हे भीमाचं मुंडकं नाही. सगळे राहिलेले 4ही मुंडके जेव्हा समोर ठेवले, त्यावेळेला दुर्योधन अक्षरशः रडू लागला. एका क्षणापूर्वी, एका मिनिटापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता. काय म्हणतोय मी, असुरी आनंद. पण आता तोच भीम एखाद्या लहान मुलासारखा रडतोय. अरे अरे अश्वत्थामा, काय केलंस रे, हे काय केलं, काय झालं? अरे हे 5 पांडवांचे मुंडके नाहीत, त्यांच्या मुलांचे मुंडके आहेत. 5 पांडवापासून झालेले द्रौपदीला हे मुलं 5 आहेत. अगदी पांडवासारखेच दिसतात, पांडवासारखेच. आणि काय केलंस तू? पांडवांना मारण्याच्या नादामध्ये तू आमच्या कुळाचे दीपक, हेच पुढे वंश चालवणारे होते. माझ्या कुटुंबात तर कोणी राहिलंच नाही शिल्लक, कौरवाच्या बाजूने कोणीच राहिलं नव्हतं शिल्लक. सगळा वंश संपला होता. पण पांडवांचे जे मुलं आहेत, तेच आमचा वंश आता पुढे चालवणारे होते. आणि त्या वंशाचा दिवा विझवलास तू. अश्वत्थामा रडतोय आणि दुर्योधन सुद्धा रडतोय. काय झालं माझ्या हातून? अश्वत्थाम्याला दुःख आहे आणि दुर्योधनाला सुद्धा दुःख आहे. आणि त्याच वेळेला दुर्योधनानं तडफडत प्राण सोडला, तडफडत. का? एवढा वेळ दुर्योधन का मरण पावला नाही? आताच का मेला दुर्योधन? ऐका, त्याच्या मागे देखील कारण सांगितलं. दुर्योधनाला एक श्राप होता. ज्या वेळेला तुला आनंद आणि दुःख दोन्ही एकाच वेळेला, त्यावेळेला तो मरशील, त्यावेळेला मरशील. याला आता एका मिनिटापूर्वी आनंद झाला होता आणि दुसऱ्याच क्षणी दुःख झालं. पहिल्यांदा आनंद वाटला, पांडव मेले. पण जेव्हा कळालं पांडवांचे पोरं मारले गेले, त्यावेळेला मात्र त्याला दुःख झालं आणि त्यानं रडत रडत प्राण सोडला. पण इकडं अश्वत्थामा आता जिवंत आहे. जे फिरायला गेलेले होते भगवान कृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन, ते आता परत आले. परत आल्यावर ज्या खोलीमध्ये बाळ झोपलेले होते, 5 मुलं जन्मले होते, ते जे झोपलेले होते द्रौपदीचे, त्या ठिकाणी येऊन पाहिलं. पण रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेले ते फक्त धड पाहिले, धड. कोणत्या धडावर मुंडकं नाही. द्रौपदी रडते, रडायला लागली द्रौपदी. तिनं टाहो फोडला, काय झालं माझ्या मुलासोबत? त्यावेळेला धर्मराजानं सांगितलं, खबरदार द्रौपदी, रडशील तर आपण क्षत्रिय आहेत, क्षत्रियांनी रडायचं नसतं. फार अवघड आहे. 5 पोरं मारल्या गेले ज्या आईचे, तिला डोळ्यातून अश्रू सुद्धा बाहेर काढण्याची परवानगी दिली नाही धर्मानं. ज्या स्त्रीचे 5 लेकरं मारले गेले, कोणाचं माय कधी कधी कोणाच्या पोटातच जातं, कोणाचं जन्मल्यावर महिन्या 2 महिन्यात कधी कमकुवत असतं, कधी बिमार जन्मतं, कधी कावेळीचा प्रॉब्लेम, काय फार एकापेक्षा एक आजार नवीन नवीन काही यायला लागलेत. कोणाचं पोटात जातं, कोणाचं जन्मल्याच्या नंतर वर्षा 2 वर्षानं, 6-10 वर्षानं, कोणाचं अपघातात जातं. पण एक जरी मुलगा मरण पावला, त्या आईला जन्मभर दुःख राहतं त्या गोष्टीचं.
म्हातारी झाल्यावर सुद्धा ती आई सांगते, माझं एक बाळ असंच अपघातामध्ये गेलं ग. पण ज्या आईचे 5 मुलं एकाच रात्री मारले गेलेत, तिला किती दुःख असेल. 5ला 5 मुलं मारले गेले, पण रडू शकत नाहीये ती आई. त्यावेळेला रडू दिलं नाही तिला. रात्रीला सगळेजण झोपलेले आहेत, पण कृष्ण परमात्म्याच्या खोलीमध्ये कृष्ण परमात्मा झोपला नाही बरं का. आणि देव झोपू शकत नाही हो. देव झोपल्यावर माणसं जगतील का हो. तो जागाच आहे, जागाच आहे. त्यावेळेला द्रौपदी आली दरवाजात. कृष्णानं भिंतीकडे तोंड केलेलं आहे, पण द्रौपदी आल्याची चाहूल त्याला लागली आणि विचारलं, ताई आलीस? हो दादा. रडका आवाज ऐकला तिनं, रडका आवाज कृष्णानं ऐकला. हो आले दादा. एवढं ऐकल्याबरोबर कृष्णानं ओळखलं, द्रौपदी रडतेस. का रडतेस ग ताई? कशामुळे रडतेस? एक लक्षात घ्या, फक्त मानलेली बहीण आहे, मानलेली, सख्खी नाही. द्रौपदी सख्खी नाही. सख्ख्या बहिणीचं नाव अजूनही 50% लोकांना सुद्धा माहित नाही. पण त्या मानलेल्या बहिणीसाठी, मानलेल्या द्रौपदी मानलेली बहीण आहे. सख्खी सुभद्रा आहे, सुभद्रा ती अर्जुनाला दिलेली. पण ही द्रौपदी मानलेली आहे, तरी देखील त्या मानलेल्या बहिणीच्या घरी रात्रंदिवस चाकरी केली भगवान कृष्णानं, चाकरी. खरकट्या पत्रवळ्या सुद्धा उचलल्या. हो का? भक्ती पाहून, भक्ती पाहून. कारण तेच ग ताई. दादा, ज्या आईचे 5 पोरं एका रात्रीत मेलेत, झोपेतच मारलं त्याला, त्या 5ही जणांना झोपेत मारलं. ताई, मरण जागेपणी असो की झोपलेपणी, मरण कधी येणार दादा? दुःख त्याच गोष्टीचं आहे. त्यांना झोपेत मारलं असं का म्हणतेस? अरे जागेपणे मारलं असतं तर तुझं नाव घेत घेत मेले असते, पण झोपेत मारलं त्यांना. मग काय इच्छा आहे तुझी? त्याला शिक्षा झाली पाहिजे. कोणाला? ज्यानं हे काम केलंय, ज्यानं माझे 5 पोरं मारलेत, त्याला शिक्षा झाली पाहिजे. बोलवलं 5ही पांडवाला, अर्जुना इकडे आण पकडून. त्याला 1 मिनिटात बांधून आणलं, त्याला बांधून. कोणाला? अश्वत्थामाला, अर्जुनानं. जगातला सर्वश्रेष्ठ वीर धनुर्धर आहे तो अर्जुन. त्याच्यासाठी काय अशक्य आहे? एका क्षणात त्याला पकडून बांधून आणलं आणि टाकलं सर्वांसमोर. 5 पांडव उभे आहेत, धर्मराज, युधिष्ठिर, भीम दादा, अर्जुन, नकुल, सहदेव. कृष्ण परमात्मा एका बाजूला आहे, द्रौपदी. त्यावेळेला विचारलं नकुल सहदेवाला, अरे काय करायचं याच? नकुल सहदेव म्हणले, याला मारून टाकू, याला सोडायचं कशाला? आता ताई येतो, लोकांना त्रास देतोय, मारून टाकू. अर्जुनाला म्हटलं काय करायचं? कृष्णानं विचारलं. अर्जुन म्हणतोय कृष्णाला, तुम्ही फक्त आज्ञा द्या, याचा शिरच्छेद करतो. एका बाणामध्ये याचा मुंडकं धडा वेगळं. भीमदादा म्हणला, एका गदेच्या प्रहारामध्ये प्राण घेतो याचा. पण धर्माला विचारलं, धर्म, धर्म लक्षात घ्या, काय म्हणतोय धर्म? कृष्णानं विचारलं, धर्मराज सांगा तुम्ही, या अश्वत्थाम्यासोबत काय करायचं? मार दिया जाय या छोड दिया जाय? त्यावेळेला धर्मराज काय म्हणले, कृष्णा, जे 5 लोक मेले की नाही, 5 पोरं, त्याच्यापैकी 1 मुलगा माझा होता, 1 मुलगा माझा होता. पण जे 5ला 5 होते ते द्रौपदीचे होते. माझा फक्त 1 मुलावर अधिकार, द्रौपदीचा 5ही मुलावर. कारण 5 पांडवापासून झालेले 5 जण आहेत. आणि बापापेक्षा आईचा अधिकार मुलावर जास्त असतो. काय म्हणतोय मी? बापापेक्षा आईचा अधिकार मुलावर जास्त. कारण तिनं 9 महिने जास्तीचं सांभाळलेलं आहे. बाकी काय, बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या काय करायचं ते, नाही तर उद्या भांडच बसाल घरी गेल्यावर. तिनं 9 महिने त्याला पोटात वाढवलेलं आहे, म्हणून आईचा अधिकार जास्त. हे धर्माचे शब्द आहेत बरं का. धर्मराज, युधिष्ठिर, कृष्णा, याला काय शिक्षा द्यायची हे द्रौपदी ठरवेल, आम्ही नाही ठरवणार. जिचे 5 पोरं मारले गेलेत, त्या 5 मुलांची आई द्रौपदीला जेव्हा कृष्णानं विचारलं, द्रौपदी आता सांग काय करायचं याच्यासोबत? कसं मारायचं याला? गदेनं ठेचून मारायचं का धनुष्यबाणाने याचा मुंडका उडवायचं का कुस्तीमध्ये याला मारायचं? त्यावेळेला कृष्णासमोर हात जोडले द्रौपदीनं, दादा सोडून द्या याला. फार शब्द फार मोठे आहेत माय, लक्षात घ्या. सोडून द्या असं म्हणायला काळीज लय मोठं लागतं हो. तुमच्या आमच्यासारखं मन लहान असून जमत नाही, त्याला मन लय मोठं असावं लागतं. कृष्ण म्हणतोय, ताई
एवढा वेळ तू म्हणत होती त्याला पकडून आणा, त्याला मारा, त्याला शिक्षा द्या, रडत होती तू. पण आता त्याला बांधून समोर टाकले, त्यावेळेला तू म्हणते सोडून द्या. असं कसं का? द्रौपदी काय म्हणते माय, एक लक्षात घ्या. द्रौपदीच्या या प्रसंगातून फार काही शिकायचंय आपल्याला. ती म्हणली, दादा कृष्णाला म्हणली ती, एका आईचं दुःख फक्त एक आईच जाणू शकते. जगामध्ये एका आईचं दुःख, एका स्त्रीचं दुःख फक्त दुसरी स्त्रीच जाणू शकते. म्हणजे दादा, मुलगा मेल्यावर काय दुःख होते याची जाणीव आता मला व्हायला लागली. आता मला जाणीव होते त्याची. मुलगा मेल्याच्या नंतर, माझे तर 5 मेलेत, मला त्याची जाण आहे. पण या अश्वत्थाम्याला मारल्याच्या नंतर याच्या आईला काय दुःख होईल तुला काय माहित? याची आई सुद्धा माझ्यासारखीच दुःखी होणार. म्हणून पहा, द्रौपदी एक स्त्री आहे आणि तो अश्वत्थामा जो आहे त्याची आई सुद्धा एक स्त्री आहे. एका स्त्रीच्या दुःखाची जाणीव दुसरी स्त्रीच जाणू शकते माय. म्हणून तुम्ही देखील एक स्त्री आहेत, एक लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं ना माय, आपले मायबाप माहेरामध्ये सुखात असावेत, बरोबर आहे? तुमचे मायबाप सुखात असावेत तुम्हालाही वाटतं. मग तुमच्या घरामध्ये जे सासू सासरे आहेत ते देखील कोणाचे तरी मायबाप आहेत. मला काय म्हणायचं कळालंय तुम्हाला? तुम्हाला वाटतं तुमचे मायबाप सुखात राहावेत. तुमच्या भावाची जी पत्नी आहे तिनं मायबापाची सेवा केली पाहिजे. मग तुमच्या घरामध्ये जे इथं सासू सासरे आहेत ते सुद्धा एक कोणाचे तरी मायबाप आहेत. हा, मग आपण जर त्यांना सुखात ठेवलं, एका स्त्रीचं हृदय स्त्री जाणू शकते. म्हणून तुम्ही एक विचार करू शकता, आज प्रत्येक सासू दुःखात आहे. पूर्वीच्या काळी काय होतं महिला मंडळी, मुलीचं लग्न ठरलं, एखाद्या ठरायची वेळ आली, वय झालं तिचं, ती मुलगी काळजीत पडायची, मला सासू सासरे कसे मिळतात की, बरोबर आहे ना? कसे सासू सासरे मिळतात की? आता सासू सासऱ्यांनाच काळजी वाटते, सून कशी मिळते की. फार समाजामधली शोकांतिका आहे ही पाहायला गेलं तर. म्हणून तुम्ही देखील एक स्त्री आहेत आणि तुमची सासू म्हणजे तुमची आई आहे. चला पुढे चला, याला सोडून द्या, सोडून द्या याला. पण असं नाही सोडून द्यायचं. तो एक ब्राह्मण मुलगा असल्यामुळं त्याला अपमानित करायचं ठरवलं. त्याच्या डोक्यामध्ये एक प्रकारचा मणी होता बाबा जन्मतात, तो मणी काढून घ्यायचं ठरवलं. अर्जुनानं त्याचा मणी केसाला धरून उपटून काढला आणि शिव्या देऊन हाकलून दिलं, त्याला शिव्या देऊन हाकलून दिलं. पण तो दुष्ट होता. दुष्ट असल्यामुळे त्यांना दूर गेला आणि दूर गेल्याच्या नंतर त्यानं ब्रह्मास्त्र काढलं आणि ब्रह्मास्त्र सोडलं. कोणाच्या दिशेनं? पांडवांच्या दिशेनं. पांडवांची ते जे उभे होते सगळेजण तिथं, त्या ठिकाणी उत्तरा नावाची एक स्त्री होती. उत्तरा कोण होती? उत्तरा अर्जुन जो आहे, अर्जुन, त्या अर्जुनाचा एक मुलगा आहे अभिमन्यू. तो चक्रव्यूहामध्ये मरण पावला आणि त्याची पत्नी उत्तरा ती गर्भवती आहे. पांडवांचा एकच वंशाचा दिवा, ते देखील अजून जन्मलेला नाही, तिच्या पोटातच आहे उत्तरेच्या. पण त्याला सुद्धा मारायचं ठरवलं त्या अश्वत्थाम्यानं. ते ब्रह्मास्त्र काढलं आणि ब्रह्मास्त्र काढून जेव्हा सोडलं, तुमच्या वंशामध्ये दिवा राहू देणार नाही, वंशाला दिवा लावणारा जिवंत राहू देणार नाही, सगळ्यांचा काटा काढतो. ते सोडलं, उत्तरेच्या गर्भाच्या दिशेनं यायला लागलं. त्यावेळेला उत्तरा घाबरली आणि घाबरलेली उत्तरा कुंतीच्या समोर हात जोडते. कुंतीच्या, सासूबाई मला वाचवा हो. द्रौपदीच्या समोर हात जोडते, सासूबाई मला वाचवा, माझ्या अंगाचा दाह होतोय, पोटाचा दाह होतोय, आग होते पोटामध्ये, माझा गर्भ मरण पावणार, आता वाचवा, माझं रक्षण करा. पण कुंतीनं सांगितलं, द्रौपदीनं सांगितलं, उत्तरा आमच्या समोर हात जोडून उपयोग नाही ग, आम्ही काही नाही करू शकणार तुझी मदत, कारण आम्हीच मदतीसाठी या देवाच्या आश्रयानं राहिलोय, कृष्णाच्या. आमची प्रत्येक संकटामध्ये मदत करणारा हा कृष्णच आहे आणि तुला सुद्धा तुझ्या गर्भाचं रक्षण करायचंय, तर या कृष्णाचा धावा कर, कृष्णाची विनवणी कर. तेव्हा उत्तरेनं हात जोडले आणि कृष्णाची विनंती केली. कृष्णाची काय विनंती? मायबाप तुम्हा आम्हाला सुद्धा, आपण शेजाऱ्याकडे पळतो, भावकीकडे पळतो, पाहुण्याकडे पळतो मदतीसाठी, पण प्रत्येक वेळेला मदत करणारा तो हा भगवान कृष्ण आहे. म्हणून आपण सगळेजण एकदा त्याची विनवणी करू, विनंती करू. तुझं बिना माझं कोण आहे आता, तुझं बिना माझं कोण आहे आता, तुझं बिना माझं कोण आहे आता. इको खूप झाला त्या मायकाचा, थोडा कमी करा.
तुझ बिन माझ कोण आहे आता, तुझ विन माझ कोण आहे आता, तुझ विन माझ कोण आहे आता. सांग रे अनंता माय बापा, सांग रे अनंता माय बापा. कोणावरी सत्य करू नारायणा, कोणावरी सत्य करू नारायणा रे, कोणावरी सत्य करू नारायणा. कोणावरी सत्ता करू नारायणा, कोणावरी सत्ता करू नारायणा रे, कोणावरी सत्ता करू नारायणा. मायेविन पाना कोण पाजे, मायेविन पाना कोण पाजे. कोणावरी सत्य करू नारायणा, कोणावरी सत्य करू नारायणा रे, कोणावरी सत्य करू नारायणा. कोणावरी सत्ता करू नारायणा, कोणावरी सत्ता करू नारायणा रे, कोणावरी सत्य करू नारायणा, नारायणा. तुझ बिन माझ कोण आहे आता, सांग रे अनंता माय बापा, सांग रे अनंता माय बापा. कोणावरी सत्ता करू नारायणा. विनंती केली उत्तरेनं. त्यावेळेला कृष्णानं वचन दिलं, हा रक्षण करणार, मी रक्षण करणार. पण मला त्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी त्या ब्रह्मास्त्रापासून मला तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करावा लागणार. त्यासाठी माझं बाळ म्हणून मला आधी स्वीकार कर. काय म्हणले कृष्ण? हात जोडले उत्तरे पुढं आणि उत्तरेला सांगितलं, मला तुझं बाळ म्हणून स्वीकार कर, म्हणजे मला तुझं मातृत्व दे. कृष्ण परमात्म्यानं अंगठ्या एवढं रूप, अंगुष्ठ एवढं धारण केलं आणि जेव्हा प्रवेश केला उत्तरेच्या गर्भामध्ये, त्यावेळेला ब्रह्मास्त्र आलं आणि भगवान श्रीकृष्ण गर्भामध्ये चारही बाजूला फिरत आहेत. त्यावेळेला त्या गर्भानं बघितलं, आपलं कोणी या संकट काळामध्ये रक्षण करण्यासाठी आलेलं आहे, कोणीतरी आलंय आपल्या आईच्या पोटामध्ये. त्यावेळेला चारही बाजूला ते नजर फिरून पाहते, तो गर्भ पाहतोय, पण स्पष्ट दिसेना त्याला, कारण ती गर्भातली अवस्था तशी आहे. त्यावेळेला ते ब्रह्मास्त्र शांत झालं आणि नंतर तेव्हा ते जे बाळ जन्माला आलं, ते बाळ नंतर काही दिवसांनी योग्य वेळेला जन्माला आलं. त्यावेळेला जन्मल्याच्या नंतर सुद्धा ते प्रत्येकाकडे पाहू लागलं. काय म्हणतोय मी? जन्मल्याच्या नंतर सुद्धा ते प्रत्येकाकडे पाहू लागलं. प्रत्येकाची परीक्षा घेतल्यासारखं पाहायचं ते कोणाकडेही. हा तर नव्हता. काय पाहिजे? माझं रक्षण करणारा कोण आहे? कारण मी त्यावेळेलाच मरत होतो. कोण आहे रक्षण करणारा? हा तर नाही, हा तर नाही. परीक्षण करतोय तो प्रत्येकाचं, म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवलंय, परीक्षिती. हा, तसं जसं परीक्षितीचं रक्षण केलेलं आहे की नाही माहिती? परीक्षितीचं गर्भात रक्षण केलं. मला सांगा, परीक्षितीचं केलं गर्भात रक्षण कोण? कृष्ण परमात्म्यानं. तुमचं आमचं सुद्धा कोणतरी रक्षण केलंय, म्हणूनच आपल्याला हे संसार बघायला मिळालाय. एक लक्षात घ्या, आता हिवाळा संपला की उन्हाळा लागतोय. उन्हाळा लागणारच आहे. एक अशी बंद खोली पाहायची, ज्या खोलीला एकही खिडकी नाही, पॅक आहे. दरवाजा लावून घ्यायचा आणि लाईट गेलेली आहे, समजा लाईट गेलेली आहे, कडक उन्हाळा आहे, त्या खोलीमध्ये तुम्हाला आता 4 तास थांबायचंय. किती थांबू शकाल का हो? ज्या खोलीला एकही खिडकी नाही, नीट दरवाजा नाही, हवा येत नाही त्या खिडकीमध्ये, ना फॅन आहे, ना कूलर आहे, ना एसीची सोय आहे, राहू शकता? ना उजेडाची सोय आहे, अंधार आहे सगळा. 2 तास नाही, 1 तासभर सुद्धा माणूस राहू शकत नाही. 9 महिने या अंधाऱ्या खोलीमध्ये राहिलेलो आहेत आपण. 9 महिने. त्या गर्भावस्थेमध्ये प्रत्येक जीव भगवंताची विनवणी करतो. विनवणी कंटाळलेला असतो, त्रासलेला असतो, आणि प्रत्येक जीव देवाची विनवणी करतो. देवा सोडव रे, सोडव, या काळ कोठडीतून सोडव. देव म्हणतो सोडवतो, पण देव फार स्वार्थी बरं का.
देव काय म्हणतो प्रत्येकाला, बाबा मी तुला सोडवतो इथून, पण तू माझ्यासाठी काय करशील. जीव काय म्हणतो त्यावेळेला, प्रत्येक जीव म्हणतो देवा माझ्याकडे द्यायला काही नाही रे, पण जन्मल्याच्या नंतर तुझं भजन कीर्तन माझा सगळा वेळ मी तुला देतो, सगळा वेळ. पण माणूस हा एकमेव असा बेईमान प्राणी आहे. काय म्हणतोय मी शब्द बोलताना मी काय बोलतोय मी जबाबदार, तुम्ही काय ऐकताय तुम्ही जबाबदार. तुम्ही योग्य अर्थ काढा. माणूस हा बेईमान प्राणी आहे, ज्याच्याकडे इमान नावाची गोष्ट नाही. अहो देवासोबत बेईमान झाला तो, देवासोबत. देवाला गर्भावस्थेमध्ये वचन दिलेलं आहे, आपण प्रत्येकानं शब्द दिलेला आहे. देवा रात्रंदिवस आठवी न पाया हम जानवत आठवी न पाया, हम जानवत आठवी न पाया, हम जानवत आठवी न पाया, हम जानवत. रात्री आणि दिवस पांडुरंगा, रात्री आणि दिवस पांडुरंगा, आठवी न पाय हम जानवत आठवी न पाय, हम जानवत आठवी न पाय, हम जानवत आठवी न पाय, हम जानवत. एक वेळ करी या दुःखा वेगाळे, एक वेळ करी या दुःखा वेगाळे. ये देवा एकदा या दुःखातून सोडव. देव म्हणतो सोडवतो, काय करशील. आठवी न पाय हा माझा नवास. देवा रात्रंदिवस तुझ्या पायाचं चिंतन करील, रात्रंदिवस रात्री दिवस चिंतन करील. पण जन्मल्याच्या नंतर त्या देवाला बेईमान माणसं होतात. ऐका, पांडवांचा राज्यकारभार सुरू झाला, युद्ध संपलेलं आहे सगळं, राज्याभिषेक झाला धर्मराज युधिष्ठिराचा, हस्तिनापूरचा राजा झाला. आणि आता कृष्ण परमात्मा म्हणले धर्मा येतो रे मी. काय म्हटले, धर्मा येतो मी, आता मला माझ्या राज्यामध्ये जाऊ दे, तिकडे द्वारकेला जातो. त्यावेळेला धर्म काय म्हणतोय, देवा निघाता निघाता. भीमदादाचा निरोप घेतला कृष्णानं, भीमदादा येतो मी. जा की म्हणला बा. अर्जुना जातो रे मी. कृष्णाला वाटलं होतं निदान अर्जुन तरी म्हणेल मला थांब, पण माणसं असे काम संपल्यावर देवाला सुद्धा टाटा बाय बाय करतात. देवाला सुद्धा काम सरो, तुमच्याकडे म्हण आहे की नाही ती, काम सरो. आणि इथं देवालाच म्हणले जाय आता, बस झालं. अर्जुन म्हणला अरे बहिणीच्या घरी किती दिवस तुकडे खायचे असतात, चल निघ. द्रौपदीचा निरोप घेतला, सुभद्रेचा घेतला, आणि कृष्ण परमात्मा रथात बसले आणि रथ निघाला. जे राजवाड्याचं मेन गेट होतं समोर, त्या गेटवरती कुंती माता उभी आहे. कुंती, कुंती म्हणजे पांडवांची मावशी. तुमच्याकडे लक्ष्मीचा सण असते की नाही बाबा, महालक्ष्मीचा? त्या 5 पांडवांची आई आहे कुंती, हात जोडून अशी उभी आहे, हात जोडून. रथ आला, भगवान कृष्ण परमात्म्याकडे पाहते आणि डोळे भरून आले, कुंतीचे डोळे भरून रडते कुंती माता. त्यावेळेला कुंतीला पाहिल्याबरोबर कृष्णानं रथ थांबवायला सांगितला सारथ्याला, आणि रथातून उतरले कृष्ण परमात्मा. आणि त्यावेळेला कुंती मातेच्या जवळ आले, कुंती मातेच्या वाकून नमस्कार केला. आत्या येतो ग मी, येतो मी. रडते कुंती, आणि रडत रडत कृष्ण परमात्म्याच्या समोर हात जोडले. आत्या हात कशामुळे का जोडते? त्यावेळेला
काय म्हणते ती कुंती पहा ऐका. देवा चाललास का रे? आजपर्यंत भगवान कृष्णाला कुंतीनं देव कधीच म्हटलं नव्हतं. देव कधीच म्हटलं नव्हतं. आज पहिल्यांदा कुंती देव म्हणले कृष्णाला, देव. आत्या, आजपर्यंत मला कृष्ण म्हणत होतीस, आज देव का ग म्हणतेस? कृष्णानं विचारलं, देव कशामुळे म्हणतेस? त्यावेळेला कुंती काय म्हटले लक्षात घ्या. कृष्णा, सगळ्या जगाला तू फसवू शकतोस, पण मला नाही फसवू शकत. माझ्यापासून तुझं खरं स्वरूप नाही लपून राहणार. काही जण होते कृष्णाला देव मानायला तयार नव्हते. त्या काळीही होते, आजही आहेत, त्या काळी सुद्धा होते. तू सगळ्यापासून लपून ठेवू शकतोस, पण माझ्यापासून नाही. जेव्हा त्या लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयत्न केला माझ्या पोरांना त्या दुर्योधनानं, तेव्हा वाचवणारा तूच होता की रे. आणि आजही जे वैभव मिळालंय, माझा मुलगा धर्मराज राजा झालाय, हा फक्त केवळ आणि केवळ तू सोबतीला होतास म्हणूनच. आणि तू आता सोबत एवढे दिवस राहिलास दुःखाच्या वेळेमध्ये, पण आज सुख आल्याच्या नंतर सोबत सोडून चाललास. देवा, आज सुख पाहायला मिळालंय मला, आणि आज तू सोडून चाललास. दुःखामध्ये सोबत राहिलास, वनामध्ये सोबत राहिलास, वनवासात सोबत राहिलास. मग या काय करू मी सुखाचं? आज मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे. मी आज मागणार आहे तुला काहीतरी. आता काय पाहिजे ते माग. जगातली कोणतीही गोष्ट मी तुझ्यासाठी आणून देईल. फार काही नको रे. कुंती म्हणते, कुंती मग काय पाहिजे? हात जोडले आणि कुंतीनं सांगितलं कृष्णाला, कृष्णा, मला फक्त आयुष्यामध्ये दुःख पाहिजे, वनवास पाहिजे, दुःख पाहिजे. काय विचित्र मागणी असेल कुंतीची. तुमची आमची रात्रंदिवस तळमळे सुखासाठी, रात्रंदिवस सुख मागतोय आपण, आणि कुंती म्हणते मला दुःख पाहिजे. आपण 10 रुपयाचं नासक नारळ घेऊन जातो मंदिरामध्ये आणि माऊलीच्या मंदिरासमोर फोडतो आणि देवा माझ्या संसाराला सुखी ठेव रे म्हणतो का नाही? सगळ्या संसाराला सुखी ठेव. पण कुंती म्हणते दुःख पाहिजे. कशामुळे पाहिजे? त्याचं उत्तर आहे तुलसीदासांनी एका जागी सांगितलं. अरे दुःखामध्येच देवाची आठवण येते. कुंतीला तेच माहिती आहे. दुःख होतं म्हणून देव सोबत होता, आणि सुख आल्याबरोबर आज देव सोबत सोडून चाललाय. मग काय करायचं या सुखाला? आगी लागवत या सुखा. तुकाराम महाराज म्हटले, आग लागू दे तुझ्या सुखाला. ज्या सुखामध्ये देवाचं नावच येत नाही तोंडामध्ये, ते सुख काय करायचं? झोपडी असलेली बरी, पण त्या झोपडीमध्ये भजन कीर्तन पाहिजे. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ, असं वैष्णवाच्या घराचं वर्णन केलं. नाही तर उगीच 7 मजली माडी आहे सोन्या चांदीची. आणि दादा महाराज एका जागी गेलो होतो वास्तुशांतीला. वास्तुशांतीला बोलवलं, महाराज या आमच्या घरी वास्तुशांती आहे, नवीन घर बांधलंय राहण्यासाठी. 2-4 मजली घर, आणि त्या 2-3 मजली घरामध्ये, 4 मजली घरामध्ये सगळीकडे फिरलो, घर पाहिलं. महाराज देवघरच दिसलं नाही. देवघर आणि तुळसही दिसली नाही कुठं. सगळं घर फिरून पाहिल्यावर प्रसाद घेतला, आणि उगीच सवय आहे मला म्हणून त्याला विचारलं. म्हणलं महाराज तुळस दिसत नाही कुठं? तुळस. म्हणलं महाराज अंगणात जागा नाही म्हणून तिला वरी छतावर बसविले. कुठं? वर छतावर, 4थ्या मजल्यावर. म्हणजे मालकीन दररोज जाऊन पाणी घालेल का हो तिथं? आणि म्हणलं देवघर. म्हणला देवघराला जागाच उरली नाही कुठं. अरे ज्या देवानं ही तुला जागा दिली, सगळं वैभव दिलं, त्याच देवाला तुझ्या घरामध्ये जागा नाही. माणसाची अशी अवस्था झाली. म्हणून दुःख मागितलं कोणतीनं, दुःखामध्ये आठवण येते. तुलसीदासांनी गोड वर्णन केलं. दुःख में सुमिरने सब करे. दुःखामध्ये सगळे देवाचं नाव घेतात, पण सुखामध्ये कोणीच नाव घेत नाही. जर सुखामध्ये सुद्धा नाव घेतलं तर दुःखच येणार नाही. सुखामध्ये सुद्धा नामस्मरण करत जा. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन जो करे सो सुख
दुख काहे को होय रामा, दुख काहे को होय, सुख में सुमिरन जो करे, सुख में करे न कोय, सुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय, सुख में सुमिरन जो करे तो दुख काहे को होय रामा, दुख काहे को होय, दुख में सुमिरन जो करे सब करे, सुख में करे न कोय, सुख में सुमिरन जो करे, दुःख काहे को होय. म्हणून सुखात आणि दुःखात दोन्ही क्षणी भगवंताची आठवण माणसानं केली पाहिजे. चला भगवान कृष्ण म्हणले चला जायचं कॅन्सल, आत्या जायचं कॅन्सल. सारथ्याला सांगितलं फिरव रे रथ माग, फिरवला रथ माग आणि कृष्ण परमात्मा राजवाड्यात पुन्हा एकदा परत आले. अर्जुनाला नवल वाटलं, अरे माझ्यासाठी आला माझा मेवणा, पण कृष्ण म्हणले नाही तुझ्यासाठी नाही आलो, माझा एक भक्त माझी वाट पाहतोय बऱ्याच दिवसापासून, त्याला भेटायला जायचं. चला सगळेजण. संध्याकाळ झाली होती, संधी प्रकाश होता, संधी प्रकाश, सायंकाळची वेळ. आणि त्यावेळेला पांडवांना सोबत घेतलं. पाचही भाऊ आहेत आणि द्रौपदी आहे, कुंती माता आहे. सगळेजण आले गंगेच्या किनारी. गंगेच्या किनारी आल्यावर शरशय्येवर पडलेले. शरशय्या, शरशय्या म्हणजे आपण ज्या पलंगावर, ज्या बाजेवर, खाटेवर आपण झोपतो त्याला फक्त शय्या म्हणायची, शय्या. पण शर म्हणजे बाण, धनुष्यबाण, ते टोक असलेले सगळे बाण, ते बाण सगळे ज्याच्या पाठीमध्ये घुसलेले आहेत. आणि तसाच तो भीष्म जमिनीवर आडवा पडलेला आहे. पाठीमध्ये बाण घुसून ज्या जमिनीवर आडव्या पडलेल्या भीष्माचार्याला पाहिलं, त्याला शरशय्या म्हटलं. शरशय्या, बाणांचं अंथरण ज्याच्या अंगाखाली आहे, 1 इंच सुद्धा जागा त्या भीष्माच्या अंगावर शिल्लक नाहीये. सगळे बाण घुसलेले आहेत त्याच्या शरीरामध्ये, तरी सुद्धा मुखानं भगवंताचं नामस्मरण चालू आहे. नामस्मरण, कृष्ण कृष्ण, ऐ हरी हरी. भगवान कृष्णाला येताना पाहिलं आणि मान अशी लोंबकळत पडलेली होती खाली, लोंबकळत. अंगामध्ये रक्ताचा एक थेंब देखील शिल्लक नाही, फक्त प्राण आहे, फक्त प्राण. का प्राण शिल्लक आहे असं म्हणतात? भीष्म इच्छामरणी होते, इच्छामरणी. किंवा उत्तरायण, दक्षिणायन अशा वेगवेगळ्या संकल्पना सांगितल्या जातात. पण एक महत्वाची संकल्पना त्यातली, मी म्हणत नाही ते बाकीचं खोटं होतं, नाही म्हणत मी, पण एक गोष्ट फार महत्वाची होती त्याच्यामध्ये. तो वाट पाहत होता कोणाची तरी, भीष्म. म्हणून अजून प्राण सोडला नव्हता, प्राण रोखून धरला होता. यमाला सुद्धा सांगितलं होतं थांब, मी आत्ताच येणार नाही. तो आल्याशिवाय येणार नाही. तो कोण? तो कृष्ण परमात्मा. माझा देव जेव्हा मला भेटायला येईल तेव्हाच मी तुझ्या सोबत येईल. काळावर सुद्धा ज्याचा विजय, तो गंगापुत्र भीष्म मानेनच नमस्कार केला देवाला, मान हलवली फक्त. कृष्णाने इशारा केला अर्जुनाला, अर्जुना मार अजून एक बाण. एक बाण काढला आणि डोक्याखाली मारला, डोक्याखाली. डोकं असं खाली लोंबकळत पडलेलं होतं, मग ते उचललं आणि असं झालं, सरळ बोलता यावं याच्यासाठी. मग कृष्ण परमात्मा, अर्जुन, 5 पांडव सगळे जवळ आले आणि भीष्मानं स्तुती केली भगवान कृष्णाची, भगवान कृष्णाची. तेवढे अंगामध्ये बाण घुसलेले असताना सुद्धा भीष्म देवाची स्तुती करतोय, देवाला नमन करतोय, वंदन करतोय. त्रिभुवन कमलम तमाल वर्णो रविकर गौरवांशमदधाणे वपुर्लक कुलव्रतान नाभजौ विजय सखे सवस्त्र दुर्मे वद्य. ज्याचं शरीर त्रिभुवनामध्ये सुंदर आहे, काय म्हणतायत भीष्म पितामह ऐका, ज्याचं शरीर त्रिभुवनामध्ये सुंदर आहे, जो तमाल वृक्षाप्रमाणे सावळा आहे, सूर्यकिरणाच्या समान ज्याचा श्रेष्ठ पितांबर आहे,
ज्याच्या कमल मुखावर कुरळे केस बरोबर उडत आहेत, त्या अर्जुनाच्या सखा असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. भीष्मानं स्तुती केली आणि कृष्ण परमात्मा हसले. तेव्हा भीष्म काय म्हणतायत देवाला, ऐका देवा, आलास वचन पूर्ण करण्यामध्ये मात्र तुझा हातखंडा आहे. भीष्म काय म्हणले, तुझ्यासारखा वचन निभावणारा देवा जगामध्ये दुसरा कोणी नाही. वचनाच्या पूर्ततेसाठी देवाला होता, वचन पूर्ण करण्यासाठी. काय वचन दिलं होतं एकमेकाला? एकदा युद्ध चालू होतं, तेव्हा युद्ध चालू होतं, नेमकी सुरुवात झाली होती बाबा, दुसरा तिसरा दिवस होता. पांडव एवढे पराक्रमी होते, दुर्योधनाची अर्धी सेना त्या 2 दिवसात संपली. अर्धी सेना मारले सगळे वीर 5 पांडवांनी. आणि मग काळजी वाटली दुर्योधनाला, कसं होईल आपल्या युद्धामध्ये, अजून तर युद्ध पुढं खूप बाकी आहे. माझी अर्धी सेना संपली आणि त्या 5 पांडवापैकी अजून एकही मेला नाही. दुर्योधनानं सभा भरवली आणि सभेमध्ये उभा राहिला दुर्योधन. सगळे बसलेले आहेत, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, कर्णय, अश्वत्थामाय, सगळ्यासमोर उभं राहून दुर्योधन म्हणते, अरे स्वतःला वीर म्हणवता तुम्ही, लाज वाटते तुम्हाला वीर म्हणण्याची. कारण एका दिवसामध्ये पांडवांनी माझी अर्धी सेना मारली आणि त्या 5 पांडवापैकी अजून एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. वीर म्हणवता, लाज वाटते वीर म्हणण्याची. त्यावेळेला भीष्म पितामहाला राग आला, कारण वीर होते ते, क्षत्रिय होते. दुर्योधना, हा गंगापुत्र भीष्म आज प्रतिज्ञा करतोय. भीष्माची प्रतिज्ञा म्हणजे साधी सुधी प्रतिज्ञा नाही, त्याला भीष्म प्रतिज्ञा, आजही तिचं नावच आहे, भीष्म प्रतिज्ञा. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. एकदा दिला होता शब्द, बाबा हा तुमचा मुलगा आजन्म ब्रह्मचारी राहील, आजन्म, लग्नच नाही केलं त्यानं, त्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणायची. फार मोठी कथा आहे कुरुवंशाची, तेवढी कथा सांगणं शक्य नाही. म्हणून जेवढं कथेशी निगडीत आहे मला तेवढंच सांगावी लागेल. पण भीष्माचं चरित्र असं आहे ना, वाचण्यासारखं आहे. तुम्ही घरी बिलकुल प्रत्येकानं हे घरी वाचलंच पाहिजे. फक्त कथा इथं 7 दिवसातच ऐकायची असं नाही, असा काही नियम नाही. घरी सुद्धा तुम्ही हे चरित्र, ही कथा वाचू शकता. भागवत असो, रामायण असो. अजून एक गैरसमज समाजामध्ये पसरवलाय बरं का काही लोकांनी. महाभारत घरी वाचू नये म्हणतात. मागं माझी कथा होती, आता परवा दिवशीच संपली. इकडे यायच्या अगोदरच्या दिवशी काला झाला तिथला, वाशिम जिल्ह्यात कथेला होतो. तिथं एक जणांना विचारलं, म्हणला महाराज माझ्या घरी इथं महाभारत आहे हे ठेवलेलं. त्यानं ग्रंथ दाखवले. घरी गेलो होतो त्यांच्या चहा घ्यायला, जेवणाला. ते म्हणला माझ्या घरी महाभारत आहे आणि मला एक जणांना असं सांगितलं घरामध्ये महाभारत ठेवू नये. का? तर घरामध्ये महाभारत होते म्हणे. महाभारत हा शब्द वाईट आहे का हो? याला वाईट ठरवलं आपण. आपल्या धर्माची आपण विटंबना करतोय, अपप्रचार करतोय. काय झालं, एका दिवशी असे रस्त्यावर भांडणं लागले, काही भांडणं लागले आणि मी एक जणाला विचारलं, म्हणलं तिथं काय झालं रे? लय मोठं महाभारत चालू आहे म्हणला. काय म्हणला? लय मोठं महाभारत चालू आहे. म्हणलं त्या महाभारताचा आणि याचा काय संबंध? या लोकांची काय लायकी महाभारतामध्ये यांचं नाव टाकण्याची? या लोकांची काय लायकी? अरे एका वीर पुरुषाचं चरित्र एक महिना जरी सांगतो म्हणलं तरी कमी पडेल. असे वीर महाभारतात होऊन गेले. आणि या लोकांच्या फडतूस रस्त्यावरल्या भांडणाची तुलना तुम्ही महाभारतासोबत करता? घरच्या सासू सुनाचं भांडण लागलं, त्याच्या घरामध्ये लय रामायण आहे. काय म्हणतात? त्यांच्या घरामध्ये लय मोठं रामायण. अरे काय रामायण होतं? एका सावत्र आईच्या वचनासाठी राम प्रभू वनवासात गेले 14 वर्षासाठी. सावत्र आईसाठी. आजच्या काळामध्ये एकरभराच्या जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीनं भांडणं करणारे, डोके फोडणारे पोरं जन्माला आलेत कलियुगामध्ये. पण अयोध्येचा सम्राट राजा दशरथाचे 4 मुलं आहेत, एकही सख्खा नाही, सावत्र भाऊ आहेत. तरी देखील त्यांच्यामध्ये भांडण नाही. उलट म्हणतात तू बस गादीवर, तू बस गादीवर, मला नको भरता, तूच बस गादीवर, मला नको राज्य. कुठं पाहायला मिळेल एवढी गोड कथा? मग आपल्या धर्माची आपण बदनामी करतोय. रामायण चालू आहे, महाभारत चालू आहे. आजच्या कलियुगातल्या घटनेसोबत तुलना नाही होऊ शकत त्या महाकाव्यांची, रामायण असो की महाभारत असो. एक लक्षात घ्या, महाभारतासारखा श्रेष्ठ दुसरा ग्रंथ नाही. राजकारण शिकायचंय, समाजकारण शिकायचंय तर त्या ग्रंथामधून शिका.
आजही मी एकदा पवार साहेबाला विचारलं होतं, कोणता ग्रंथ वाचता हो तुम्ही? एवढं महाराष्ट्राचं राजकारण चालवलंय, आता कोणते पवार ते लक्षात आलं असेल तुम्हाला. आरती करताना पाहिलं, महाभारताची आरती करत होते पवार साहेब. राजकारण जरी शिकायचं असेल तर महाभारतासारखा दुसरा श्रेष्ठ ग्रंथ नाही. म्हणून ही ग्रंथ सगळे घरामध्ये वाचले पाहिजे. भागवत वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, एक तरी ओवी वाचावी म्हटले नाही, पाठ करावी म्हटले नाही, अनुभवावी. त्या ओवीचा अनुभव घ्या. देव हा पाहण्याची गोष्ट नाही, देव अनुभवण्याची गोष्ट आहे, अनुभवण्याची. लोक म्हणतात, महाराज आम्हाला देव दिसला नाही, तुम्हाला दिसला का? एवढ्या वर्षापासून कथा कीर्तन करत फिरतायत तुम्ही महाराष्ट्रात. पण एक लक्षात घ्या, देव पाहण्याची गोष्ट नाही. अर्जुनाला सुद्धा पाहता आला नाही. अर्जुनाला सुद्धा देवाची ओळखच नव्हती. अर्जुन तर सोडा, नंतर आला. ज्या यशोदेनं सांभाळलं त्या यशोदेला सुद्धा कळालं नाही माझा कृष्ण देव आहे. बाळच समजत होती ती. मग देव तुमच्या सोबत एखाद्या दिवशी येऊन जेवून जरी गेला तरी आम्हाला कळणार नाही बाई बाप. देव म्हणून म्हणतो, देव फक्त अनुभवण्याची, अनुभूती घेण्याची गोष्ट आहे. अनुभूती. चला पुढे चला. त्याची स्तुती केली भगवान कृष्णाची आणि कृष्णाला सांगितलं, आलास का रे? युद्ध चालू होतं. तिथपर्यंत आलो होतो. आणि अर्धी सेना मारली आणि चॅलेंज केलं सगळ्या वीरांना दुर्योधनानं. अरे कशाला वीर म्हणवता स्वतःला? लाज वाटते तुमची वीर म्हणण्याची. कुठले वीर आहेत तुम्ही? फक्त भाकरी खातायत माझ्या आणि चाकरी त्यांची करतायत. माझ्या बाजूनं लढताय का पांडवाच्या बाजूनं? माझं अर्ध सैन्य संपलं. त्यावेळेला भीष्म पितामह उठून उभे राहिले आणि सांगितलं, दुर्योधना, हा गंगापुत्र भीष्म मी प्रतिज्ञा करतोय आज, उद्या एक तर मी जिवंत राहील नाही तर पांडव तरी. उद्या पांडवांचा काटाच काढणार. आणि जर पांडवांना नाही मारू शकलो तर मी मरणार. आता मात्र दुर्योधनाला आनंद झाला, कारण त्याला माहित होतं आपल्या भीष्म काकांनी जर मनातून युद्ध केलं तर एका दिवसामध्ये निकालच लावू शकतात ही युद्धाचा. आपला विजय निश्चित. भीष्म पितामह एवढे वीर होते, वीर. आणि खरं सांगू, भीष्म पितामहानं जर खरंच दुर्योधनाच्या बाजूनं आणि पांडवाच्या विरोधात मनातून युद्ध केलं असतं, तर देवाला सुद्धा हार मानावी लागली असती, देवाला सुद्धा. पण देव बी फार मोठा छली आहे बरं का. युद्धाच्या सुरुवातीला, युद्ध सुरुवात व्हायच्या अगोदरच काय म्हणला होता कृष्ण परमात्मा दुर्योधनाला? अरे मला तुझ्या बाजूने घेऊ नको रे दुर्योधना, मी काय तुझ्या कामाचा नाही, मी हातात शस्त्र सुद्धा घेणार नाही. मग दुर्योधन फसला तिथंच. फसला. ते काय म्हणला दुर्योधन? अरे तुला नेऊन काय करू म्हणला मी? तुला साधी तलवार सुद्धा चालवता येणार नाही, तुझी सेना तेवढी घेऊन जातो म्हणला मी, सेना तेवढी. इथंच फसलं दुर्योधनाचं. त्यानं जर कृष्ण मागून नेला असताना दुर्योधनानं तर जमलं असतं. आणि कृष्णानं प्रतिज्ञा केली होती, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, ना तलवार घेणार, ना धनुष्यबाण घेणार, ना सुदर्शन घेणार. पण भक्ताला विजय मिळवून देण्यासाठी स्वतःची शपथ सुद्धा मोडतो, त्याचंच नाव कृष्ण आहे. आणि भक्त कोणाला म्हणतात ऐका, मरण आलं तरी ते स्वीकारण्याची तयारी, पण शपथ मोडणार नाही, त्याला भक्त म्हणायचं, त्याला भीष्म म्हणायचं. त्यानं प्रतिज्ञा केली, मी मरणार नाही तर पांडवांना तरी मारणार. दुसऱ्या दिवशी घनघोर युद्ध झालं, सगळ्यांना कथा माहित आहे. आणि भीष्म पितामहाच्या अंगामध्ये शेकडो बाण घुसलेले आहेत आणि रक्तबंबाळ पडले. कशामुळे अवस्था झाली ही? भीष्मानं जर मनात आणलं असतं तर मारू शकला असता. त्या दिवशी रात्रीच्या वेळेला काय झालं ते फार महत्वाचं आहे. जेवण झाले, जेवण 7-8 वाजता जेवले सगळे 5ही पांडव आणि गेले आपल्या आपल्या ठिकाणी झोपायला. पण जी द्रौपदी होती, द्रौपदी, तिला झोप येईना. तिच्या कानावर गोष्ट गेली, भीष्म पितामह आपल्या नवऱ्यांना मारणार. 5ही पांडवांचा काटा काढतो. जेव्हा बातमी कळाली द्रौपदीला, द्रौपदी धर्माकडे गेली, मालक तुम्हाला कसं काय शांत झोप लागली? उद्या तुमचं मरण तुमच्या समोर युद्धामध्ये येणार आहे. ते म्हणला, तू बी जेवण कर आणि झोप बरं जाय. कोण म्हणला? धर्म. त्यानं बाकीची काय भानगड द्रौपदीला समजून सांगण्याचा. ते म्हणला, नको, कुठं ना बायकोच्या कुठं डोक्याला डोकं लावा. अर्जुनाकडे गेली, मालक तुम्हाला उद्या मारणार आहे तो भीष्म. ते म्हणला, हे बघ द्रौपदी, माझं जेवण झालंय, आता मला यायली झोप, उद्या पुन्हा युद्ध करायचंय, तू जा बरं. ती म्हणली, यांना बोलून काही उपयोग नाही, नवऱ्याला बोलून काही उपयोग होत. बघा कशा माना हलवतात. द्रौपदी म्हणली, आता याच्यातून आपल्याला वाचवू शकतो आपला दादा.
आणि ते जगाचा दादा आहे ते, त्याच्या समोर दुसऱ्याची दादागिरी नाही चालत. द्रौपदीचा दादा म्हणजे सगळ्यात जगात दादा मोठा तो, त्या दादा समोर दुसरा कोणताही दादा नाही. गेली, दादा माझ्या कुंकवाचं रक्षण तुझ्या हातामध्ये. ते म्हणला, हे बघ ताई, आपल्याला जाऊन यायचंय, कुठंतरी जायचंय आपल्याला, चल बरं. ती म्हणली, दादा 5 मिनिटं थांबा, अर्ध्या घंट्यात येते. कळालं? घरी जर समजा बायकोला सांगितलं तुम्ही, चल बरं आपल्याला नळदुर्गला जाऊन यायचंय, मी मोटरसायकल काढतो, तोपर्यंत तू पटकन तयार होऊन ये. आपली मोटरसायकल काढणं होती, बूट घालणं होते, 4-2 फोन लावणं होतात, गाडीवर बसून बसून वाट पाहतो, मग चल की म्हणल्याच्या नंतर पुन्हा 10 मिनिटाला येते. त्या प्राण्याचं नाव बायको. बायकोचं म्हणल्या कधीच आठवत नाही 10 मिनिटात, नाही 1 घंटा लागते तिला. निघ म्हणलं ना पटकन, तसं द्रौपदी गेली, मस्त मेकअप वगैरे करून, सॅन्डल नवीच आणली होती, हाय हिल्सची. कोणती हाय हिल्स? म्हणजे अशी विधभर उंच टाचांची. आली आणि कृष्ण परमात्म्यानं विचारलं, दिदे इतका वेळ लागला? कृष्णाला काय म्हणली द्रौपदी, अरे दादा तूच तर म्हणला होता बाहेर जाऊन यायचंय. अगं बाहेर म्हणजे काय, कुठं बाहेर देशात थोडंच जायचं होतं, इथंच राजवाड्यात जाऊन यायचंय. चप्पल घालून आलीस? हो दादा नवीनच आणली, नवीन मार्केटमध्ये ऑनलाईन फ्लिपकार्टहून मागवली म्हणली. आजकालच्या द्रौपदीचं तेच चालू आहे, नवऱ्याच्या फोन पेचे पैसे कुठं चाललेत नवऱ्यालाच कळना. हा काय सांगा, आमचा सागर अजून आठवणीतून गेला नाही. काय झालं बाबा, परवा दिवशी काल्याचं जे कीर्तन होतं, मी एरी सहज म्हणलो लोकायला, काही जर चांगलं वाटलं तर घरी घेऊन जा. कीर्तनात महाराज लोकांचं सांगायचं कामच आहे. आता मी सांगायलो, समजा जर काही चांगलं वाटलं कथेमध्ये तुम्हाला, घरी घेऊन जा. माझी चप्पल नेली आणि सागरची बी नेली. प्रथमेश, माझी तर नेली, महाराजांची नेली ठीक आहे, म्हणजे महाराजाच्या सोबत्याची घेऊन जाऊ. सागरची सुद्धा नवीन चप्पल घेऊन गेले. आता त्याच्यामुळं मी आता इथून सांगणारच नाही, काही चांगलं वाटलं तर घेऊन जा, इथं नाही सांगणार. ऐका, द्रौपदी निघाली, पण त्या चप्पलांचा आवाज येईल म्हणून भगवान परमात्मा काय म्हणले, द्रौपदी ती चप्पल दे इकडं दे. आणि भगवान परमात्म्यानं, कृष्णानं आपला असा शेला पुढं पसरला आणि शेल्यामध्ये द्रौपदीची चप्पल सांभाळायला घेतली. सांभाळायला, जगाचा बाप आहे, पण त्या मानलेल्या बहिणीसाठी तिची भक्ती श्रद्धा पाहून तिची चप्पल सुद्धा सांभाळतोय, चप्पल सुद्धा. आणि भीष्म पितामहाच्या खोलीजवळ आले आणि तिथं बाहेरच हळू आवाजात सांगितलं, हे बघ द्रौपदी, आता इथून पुढं भीष्म काकाच्या खोलीमध्ये तू जायचं आणि बोलायचं नाही, फक्त नमस्कार करायचा आणि यायचं. ती म्हणली, दादा एवढ्यासाठीच मला इथपर्यंत सोबत आणलं का? माझी झोपायची वेळ झाली होती, मी झोपत होते. पण हेच महत्वाचं आहे. देवाला पुढचं माहित होतं. चप्पल घेतली आणि एका बाजूला असं भिंतीच्या कडेला टेकून उभा राहिला कृष्ण आणि द्रौपदीला आतमध्ये पाठवलं. द्रौपदीला पाठवल्याच्या नंतर द्रौपदीला सांगितलं होतं बोलायचं नाही, पण भीष्माला कळणार कसं मी दर्शनाला आले. तिनं गेल्याच्या नंतर फक्त बांगड्या वाजवल्या हातातल्या. या बांगड्या फार कामाची गोष्ट आहे. मी कालही सांगितलं आणि आजही सांगतोय, फार कामाची गोष्ट आहे. बांगड्या वाजवल्या, तुम्ही झाकू नका, राहू द्या हात. बांगड्या वाजवल्या आणि बांगड्या वाजवल्याच्या नंतर भीष्माच्या लक्षात आलं, आपल्याच घरातील कोणीतरी स्त्री आहे, आपल्याच घरातील, आणि हिला आशीर्वाद दिला पाहिजे. डोळे बंद आहेत भीष्माचे आणि भजन करतोय. एक लक्षात घ्या, भीष्म एवढे वीर होते, पण देवाच्या विरुद्ध लढले. भीष्माला असं दुर्दैवी मरण काय येते अंगामध्ये, इतके बाण घुसून काय यावं मरण? एकच कारण आहे, देवाच्या विरुद्ध लढले, देवाच्या विरुद्ध. म्हणून देवाच्या विरुद्ध नाही जायचं कधी. एवढे नीतीनं चालणार आहे भीष्म, पण एवढं दुर्दैवी मरण देवाच्या विरुद्ध. आता देखील भजन करतायत देवाचं, हरी हरी. पण जेव्हा बांगड्याचा आवाज ऐकला त्यावेळेला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. हिनं विचार केला, आपण एकदा आशीर्वाद घेतलाय, अजून 4 वेळेला घ्यायला पाहिजे. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, 5 वेळेला आशीर्वाद द्रौपदीनं घेतला. अखंड सौभाग्यवती भव 5 वेळेला आशीर्वाद दिला भीष्मानं. आणि मग त्याच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली.
उशिरा लक्षात आलं, अरे 5 वेळेला आशीर्वाद घेतला हिनं, कोण 5 स्त्रिया आहेत का एकटीच आहे? मग डोळे उघडले आणि द्रौपदीला विचारलं, द्रौपदी अगं एवढ्या रात्री उशिरा तू इथं आलीस, एकटीच आलीस का? नाही, माझा एक नोकर माझ्या सोबतीला आहे. काय म्हणली ती? देवाला नोकर म्हणली. नोकर, भक्ताचा किती अधिकार आहे पाहणं. त्यासाठी जगामध्ये भक्तीसारखं दुसरं श्रेष्ठ साधन देवापर्यंत पोहोचायचं दुसरं कोणतंच नाही. भक्ती मार्ग, योग मार्ग काहीच नाही हो, भक्ती पुढं काहीच नाही. म्हणून भक्ती श्रेष्ठ. भीष्म म्हणले, थांब तू इथंच बस, मला तुझ्या नोकरासोबत बोलायचं जरा. बाहेर गेले आणि हात जोडले, कृष्णा तुला यावं लागलं का रे? देवाला सुद्धा भक्ताच्या समोर जावं लागतंय, हात जोडावे लागतात. हा, यावंच लागलं, कारण तुम्ही शपथ घेतली होती. म्हणले, मी शपथ मोडतो. भीष्म काय म्हणले? मी सकाळी घेतलेली शपथ मोडतो. कोणती शपथ? पांडवांना मारण्याची. मारत नाही पांडवांना, मी मरतो, मी मरायला तयार आहे, पण आता मला तुमच्याकडून एक वचन पाहिजे. कृष्ण म्हणले, माझ्या भक्तांचा प्राण वाचवण्यासाठी मी काहीही वचन द्यायला तयार आहे. काय मागायचं मागा, पांडवांना वाचवण्यासाठी. भीष्म पितामहाने, त्या भीष्मानं काय मागितलं? हा, तुम्हा मला फक्त सांसारिक गोष्टी कळतात हो, फक्त स्वतःसाठी मागतो आपण. पण भीष्मानं काय मागितलं? देवा, उद्या मी मरणार आहे युद्धामध्ये. आता त्यावेळेला शेवटच्या क्षणी माझा प्राण निघून जाताना मात्र तू जवळ पाहिजे, तू जवळ पाहिजे. मी प्राण सोडायला तयार आहे, आनंदानं मरायला तयार आहे, आनंदानं मी त्या अर्जुनाच्या बाणाचं समोर जायला तयार आहे, पण तू समोर पाहिजे. मरताना शेवटच्या क्षणी वचन घेतलं समोर येण्याचं. इतना तो कहना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो कहना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना जब प्राण तन से निकले. जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी. देवा, एवढीच कृपा कर. काय? जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. माझ्या मुखातून तुझं नाव आलं पाहिजे. बरं, इतकंच नाही देवा, तू देखील आला पाहिजे. कसा आला पाहिजे? पितांबरी कशी हो, छबी मन में ये बसी हो. देवानं कोणता पितांबर नेसून यायचं हे सुद्धा भक्ताला ठरवण्याचा अधिकार. इतका भक्ताच्या अधीन होतो देव. पण अधीन करण्यासाठी, देवाला गुलाम बनवण्यासाठी तेवढी भक्ती देखील श्रेष्ठ असावी लागते बरं का. भक्ती देखील तेवढी श्रेष्ठ असावी लागते. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसी बट हो, मेरा सावला निकट हो, तब प्राण तन से निकले. कोणत्या अवस्थेमध्ये कसं मरायचं हे सुद्धा भक्त ठरवू शकतो. एवढी भीष्माची भक्ती श्रेष्ठ आहे. आणि भगवान कृष्णाच्या मुखाकडे पाहत पाहत भीष्म पितामहानी आपला प्राण देह त्याग केला, प्राण सोडला. अशा प्रकारे कृष्ण परमात्म्यानं भीष्माला मुक्ती दिली. एकदा गोड भजन करू आणि पुढची कथा ऐकू.